मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कैलाशिराना शिवचंद्रमौळी फणेंद्र माता मुकुटे जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मदको नतारी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. या मोरोड गावचे भूमिपुत्र शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपली कुल परंपरा आणि आपलं गृहस्थाश्रमातलं कर्तव्य पार पाडत सामाजिक आणि आध्यात्मिक विचारानं जीवन जगणारे वैकुंठवासी जगन्नाथ जिजा शेंडगे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध आपण म्हणतो. या निमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा या 4 चरणाचा संत प्रकरणातील आणि आपल्या जीवनातील सफलतेचा समाधानाचा उद्गार काढणारा हा अभंग आहे. गुरुमाऊली संतांच्या कृपेने या अभंगाचं चिंतन करत असताना वैकुंठवासी जगन्नाथ जिजा यांचं वर्षश्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची सुपुत्र प्रकाशराव जगन्नाथराव शेंडगे, संदीपानराव जगन्नाथराव शेंडगे, भरतराव जगन्नाथराव शेंडगे आणि बबुरवान जगन्नाथराव शेंडगे ही 4ही मुलं आणि त्यांच्या धर्मपत्नी. आईचं काय नाव? हां, मातोश्री काशीबाई जगन्नाथराव शेंडगे उर्फ जिजी. ही जिजा जिजी ही नावं खूप गोड. काका काकी. आता ह्या नवीन वाहुटळीमध्ये आंटी अंकल आला हा पाला पाचोळा जाईल उडून कधी ना कधी. परंतु हे गोड अशा प्रकारची नावं या जिजी आणि ही 4 मुलं या सर्वांनी मिळून त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचे सुना असतील नातवंड असतील या सर्व परिवारांना जिजा गेल्याचं जे दुःख झालं, एक पितृछत्र हरवलं आणि त्यामुळे गेली वर्षभरात या कुटुंबाने आयुष्यभर आपले इष्टमित्र सखे सोयरे
यांचे तर संबंध जोपासलेच, परंतु या परिवाराचा आयुष्यभरात ज्या ज्या निमित्ताने ज्या ज्या परिवाराशी संबंध आला त्या सर्व परिवाराशी एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रसंगी 2 शब्दाचं मार्गदर्शन करून आणि जमल तेवढी एकमेकाला साथ देऊन आपले जिव्हाळ्याचे संबंध या सर्वांनी टिकवलेले आहेत. आणि त्या संबंधाची दखल घेऊन ज्यावेळेला शेंडगे परिवाराच्या वतीने शेंडगे साहेब आमंत्रण देतात, कारण एरवीच्या कार्यक्रमामध्ये आपण शेंडगे साहेब एवढाच शब्द उच्चारू शकतो, पण हा कार्यक्रम कौटुंबिक असल्यामुळे शेंडगे साहेब आणि शेंडगे साहेबाचा जो परिवार, तसा विचार केला तर शेंडगे साहेब हे शेंडेफळ आहे, धाकटे आहेत. आणि त्यांचे तिन्ही मोठे भाऊ आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. काल मी उल्लेख केला, वैकुंठवासी आप्पा यांनी आयुष्यभर या गावाला परमार्थाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या विचाराची श्रद्धेची मुळं प्रत्येक माणसाच्या हृदयाच्या गाभाऱ्यात रुजलेली आहेत. आणि त्याची दखल घेऊनच हरिभक्तीपरायण मुक्ताराम महाराज या ठिकाणी आज 2 दिवसाचा वेळ काढून आले. महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देऊ, कारण आपली श्रीमंती कशात असते असं एक मी वाक्य ऐकलं आहे. एका मोठ्या माणसाने असं वाक्य उच्चारलं की त्यांच्या घरात अनेक लोक आले होते. त्यावेळेला त्यांनी आपल्या मुलाला बोलून घेतलं आणि सांगितलं, हे सगळे बाहेर सुटलेले जोडे आहेत ना, हे ज्यांच्या पायात आहेत त्यांचं प्रेम तुम्ही आयुष्यभर सांभाळा, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी लहान राहणार नाही. आणि म्हणून हे प्रेम सांभाळण्यासाठी महाराज आपणही या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण मोहिते महाराज शेंडगे साहेबाची त्यांची ओळख पडली. ओळख पडता 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 कधी सांप्रदायिक जिव्हाळा आणि सामाजिक जिव्हाळा निर्माण झाला आणि होता होता कधी नात्या गोत्यात येऊन बसले याचा पत्ता लागला नाही. असं जिव्हाळ्याचं प्रेम त्यांनी या परिवारावर केलेलं आहे. मी शेंडगे साहेबाला धन्यवाद देतो की जिल्हा परिषद आणि शेंडगे साहेब कुठेही नोकरीला असू द्या, पण त्यांचं चित्त मात्र परभणीच्या जिल्हा परिषदेवर पहिल्यापासून राहिलेलं आहे. आपण सगळेजण त्या प्रेमाची दखल घेऊन येत आहे. आमचे सोळंके महाराज असतील, व असे आपलं धारूर तालुक्याचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण संतोष महाराज सोळंके, इथं असलेले भजनी मंडळ, आमलेकर आमचे मृदंगाचार्य आणि या सर्वाला हार्मोनियम वादक सर्वाला धन्यवाद देतो. महाराज आपण पण आलात, त्यांचं नाव काय? हां, कुलकर्णी साहेब उस्मानाबाद, आपण आलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आलं उस्मानाबाद, पावसानं ठेवावं सगळ्याला आबादी आबाद, एवढीच पावसाला विनंती करतो. आता शेतकरी परेशान आहे, असू द्या. पुन्हा एकदा सर्वाला धन्यवाद देतो. उपस्थित येणाऱ्या मान्यवराला, पाहुण्याला, इष्टमित्राला सर्वाला. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे कमी वेळेमध्ये आपल्याला हां बरोबर आहे. रामप्रसादी बोराडजी साहेब त्यांच्या गावाला मी आलेलो आहे सप्त्याला, हनुमान सप्ताह. आपल्या चिंतनाकडे आपल्याला वळायचे. विठ्ठला विठ्ठला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही समती भय निरसली खंती. आज वर्षश्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैकुंठवासी जगन्नाथ जिजा यांना आपल्याला सर्वांना मिळून श्रद्धांजली व्हायची आहे. प्रथमतः एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये एक शालेय शिक्षण आहे आणि एक उच्च शिक्षण आहे. दोन्ही खात्याचे मंत्री वेगवेगळे असतात. विनोद तावडेच्या काळात दोन्ही त्यांच्याकडे होते, पण आता शालेय शिक्षणचे मंत्री आहेत वर्षा गायकवाड आणि उच्च तंत्रचे मंत्री आहेत सावंत साहेब. पूर्वी राजेश टोपे साहेब काही दिवस होते मंत्री. असो, ह्या दोन्हीतला फरक लक्षात घेतला पाहिजे.
उच्च शिक्षण हा भाग वेगळा आहे आणि शालेय शिक्षण हा भाग वेगळा आहे. महाराज मी अनेक ट्रस्ट पाहिले, पण एक ट्रस्टवर मी नाव वाचलं, धार्मिक एवं परमार्थिक. बस बस, धार्मिक हा भाग वेगळा आहे आणि परमार्थिक भाग हा वेगळा आहे. आलं का लक्षात? आपण उत्तम पद्धतीचं जीवन कसं जगावं, सामाजिक सलोखा कसा राहावा, राहू द्या बस 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 बस, सगळी दारी एकदा मोडू नका, कोणत्याच वाप्यात पाणी जायचं नाही, बस झालं. आलं. धार्मिकता ही वेगळी आहे आणि आध्यात्मिकता ही वेगळी आहे. धार्मिकता म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत आपली जीवन जगण्याची पद्धती कशी असावी, ज्याच्यामध्ये वैयक्तिक मूल्य, कौटुंबिक मूल्य, सामाजिक मूल्य, राष्ट्रीय मूल्य आणि वैश्विक मूल्य सांभाळून समाज व्यवस्था सुव्यवस्थेशीर राहू शकते आणि हे करताना त्यांना सद्गती मिळू शकते, अशा पद्धतीचा विचार असतो, त्याला धार्मिक म्हणायचं. आलं का लक्षात? आणि तो प्रवृत्तीतलाच विचार आहे, पण जो विचार असा आहे की प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन हे पंचकृत पंचमहाभूताची ही जी सृष्टी आहे, ही नामरूपात्मक सृष्टी ही नाशवान आहे आणि त्याच्यातलं आस्तिभाती प्रियरूप हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. या बोधावर जाऊन जीवनाची उंची वाढवणं, त्या आत्मस्थितीला ब्राह्मीस्थितीला जाणं, आलं का लक्षात? ह्याला आध्यात्मिक म्हणतात. आणि ब्राह्मी स्थितीला जाण्याच्या पूर्वी, ब्राह्मी स्थितीवर जाण्यासाठी जो मार्ग लागतो तो मार्ग, आणि ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीच्या माध्यमातून ती ब्राह्मी स्थिती अनुभवायची. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने हा भक्ती मार्ग आहे. ह्या गोष्टी माणसाच्या लक्षात आल्या पाहिजेत. माणसं चर्चा करताना अशी उलटी सुलटी चर्चा करतात आणि बहुतेक परमार्थातलं अज्ञान असणारी माणसं त्यांना जमल तशी चर्चा करत असतात. ते चर्चा कशी करत असतात असं. हां, माऊली खांडे, बरं आलात महाराज, द्या बसा बसा महाराज, या महाराज, या 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 या. आपल्या गावाशी, आपल्या घराण्याचं खूप मोठ्या मोरवड गावशी आध्यात्मिक नातं आपण जोपासलेलं आहे. आपण आलात, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आपल्या धार्मिक गोष्टीबद्दल चर्चा करत असताना लोक वेगवेगळी चर्चा करत असतात. ती कशी चर्चा असते? आपण गावात सप्त्याची बैठक बसली, मग काही लोकांनी म्हणायचं एकरावर वर्गणी करा, आणि ज्यांना जमीन जास्त आहे त्यांनी काय म्हणायचं, माणसावर वर्गणी करा, आणि ज्याच्या घरात माणसं जास्त आहेत त्यानं काय म्हणायचं, एकरवर वर्गणी पडा. म्हणजे असं मिळत जमू द्यायचं नाही. आलं का लक्षात? त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा विचार करण्याची गोष्ट आहे की धार्मिक आणि आध्यात्मिकतेमध्ये व्यावहारिक हिशोब लावायचा नाही. लोक म्हणत असतात, काय सांगावं, एवढं मोठं मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधली पाहिजे, दवाखाना बांधला पाहिजे, ही घंटी वाजवायचा प्रयत्न करत असतात. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शाळा आवश्यकच आहे आणि काय असलं काय आवश्यक आहे, हां, दवाखाना आवश्यकच आहे. जर असं कोणी म्हणेल की औषधावर पैसे खर्च करण्यापेक्षा पोहे करून खाल्लेले बरे, हां, विनाकारण औषधाची भरती करून पैसे खर्च करण्यापेक्षा पोहे किंवा गुलाबजामुन करून खाल्लेले बरे. पण हे तुमच्यासाठी बरे, रोग्यासाठी त्याला कब्बर चहा नीट जात नाही, घोटत नाही, त्याला कसे पोहे बरे. त्या पद्धतीने ह्या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. व्यवहाराच्या पातळीवर त्याचं महत्त्व आहे आणि अलग लक्षात, आणि अध्यात्माच्या पातळीवर अध्यात्माचं महत्त्व आहे. दोन गोष्टीची भिन्नता लक्षात घ्या. तनाच्या संबंधी असतो त्याला व्यवहार म्हणायचं आणि मनाच्या संबंधी असतो त्याला परमार्थ म्हणायचं. आपलं मन सुसंस्कृत करायचं असेल तर आपण कितीही सोन्याच्या सिंहासनावर बसा, मन सुसंस्कृत होणार नाही. मन सुसंस्कृत होण्यासाठी त्याला संस्काराच्या गाभाऱ्यातच जावं लागतं. दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत.
बघा, दोन गोष्टी भिन्न भिन्न कशा आहेत. जे एखाद्याचं ऑपरेशन जर असेल तर त्यावेळेला सर्जन वेगळा असतो ऑपरेशन करणारे, आणि भूलचं इंजेक्शन देणारा वेगळा असतो. मी एका दवाखान्यात गेलो तर ते सर्जन बराच वेळ थांबले. अहो म्हणले खूप वेळ थांबलो मी. काही लोक येतात ना व्हिजिट देऊन ऑपरेशन करा, खूप वेळ थांबलो आहे म्हणले. मी म्हणलं साहेब इतके वेळ थांबला तुम्ही का आवरून घेत नाहीत? नाही म्हणले ते भूल देणारा आला नाही. म्हणजे भूल देणारा वेगळा आणि ऑपरेशन करणारा वेगळा. जर भूल देणारं जर ऑपरेशन करायचं असलं तर ते कायमचीच भूल होईल, आणि ऑपरेशन करणारे बिन भूल देता जर ऑपरेशन केलं तर आलं का लक्षात, ते जागेवरच मरून जाईल. म्हणून भूल देणं वेगळं आणि ऑपरेशन करणं वेगळं. तसं व्यवहाराच्या पातळीवर आपलं जगणं समृद्ध करणं हा सरकारचा भाग आहे. समाजाचं मन सुसंस्कृत ठेवणं हा परमार्थाचा आणि अध्यात्माचा भाग आहे. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. MA PhD किती तुम्ही शिकलात म्हणजे काय तुम्हाला ह्यातलं कळालं का? एखादी बाई कलेक्टर झाली म्हणजे तिला कुरवड्याचा चीक घेता येतो का? नाही नाही, बाई कलेक्टर आहे. अरे कलेक्टर तिला जिल्हा चालवता येईल, पण कुरवड्याचं चीक घेता येईल का? ती बी साधी गोष्ट नाही महाराज. खेड्यातल्या बायकाला जमलेलं असतंय. ते भांडवर ठेवलेलं असतं, ते बरोबर असं चाटून हारावं असं. त्याचं बॅलेन्स जर तुटलं बस पातेलं खाली जातं आणि बाई चुलीवर आडवी पडते. ते तिलाच जमतं, कलेक्टर बाईला जमल का? तसं व्यवहाराच्या पातळीवरचे प्रश्न व्यवहारात असतात आणि अध्यात्माच्या पातळीवरचे प्रश्न अध्यात्मात असतात. यामध्ये त्याच्यातही दोन भाग आपण केलेले आहेत. एक भाग असा आहे धार्मिकता. हां, काही माणसं वारीला जाणार नाही महाराज, परंतु आपल्या एकमेकाच्या सुखदुःखाला जाणार, ही धार्मिकता आहे. एकमेकाने एकमेकाला सहकार्य करावं. लग्नाला जाणार म्हणजे जाणार, एकमेकाच्या दवाखान्यात भेटायला जाणार म्हणजे ही का कुठल्या अभंगात लिहिलं आहे का? दवाखान्यात आजारी पडल्यावर भेटायला जावं, कुठे लिहिलं आहे का? नाही, हा आमचा व्यवहार आहे. एकमेकांनी एकमेकाच्या सुखदुःखात जाऊन एकमेकांनी एकमेकाला दिलासा देणं आणि एकमेकाला सहकार्याचा हात ठेवणं, याचं काय नाव आहे? ही धार्मिकता आहे. आपल्याकडे आणखी बघा, ही धार्मिकता इतकी चांगली आहे. आत्ता काही काळानंतर समाजाला पश्चाताप होणार आहे. मगाशीच बोलता बोलता बोललो बरं का महाराज. आता हे सगळं केमिकल, पहिले 18-18 झिरो आणि 20-20 झिरो हेच हिरो सांगत होते. 18-18 झिरो वापरा, 20-20 झिरो वापरा, आणि आता हेच म्हणतात सेंद्रिय खते वापरा. हलं का लक्षात? कोणची खते वापरा? सेंद्रिय खते वापरा. त्याचे परिणाम लक्षात घेतले नाहीत. मी अजून एक गोष्ट मला आज आठवली महाराज. आता हे ब्युटी पार्लर म्हणजे इतकं कार्यक्रम चाललाय महाराज. हां, नवरी जर वेळेवर लग्नाला येईल का सांगता येत नाही. त्या बाईच्याच ताब्यात असते ती नवरी. आणि भविष्यकाळात असा होईल महाराज, ह्या केमिकलचे परिणाम ज्यावेळेला चेहऱ्यावर आणि आपल्या चमडीवर होतील त्यावेळेला हेच जाहिरात लावतील. आपल्या आपल्या पद्धतीने हे सगळे केमिकल वापरू नका, आरोग्याला हानी आहे, हे रोग होतात. पहिले लोक गुळाचा चहा करून प्यायचे. अडाणी माणसं आपल्या लहानपणी आठवत आहे का? बस दुकानात जायचं, 2 छटाक गुळ, 2 पत्तीच्या पुड्या, मिळालं दूध तर मिळालं नाही तर रानात शेळीच पिळली, सुरू केला कार्यक्रम. हां, ते लोक अडाणी. आता नवीन आले साखरेचा चहा, साखरेचं पुरण, म्हणजे प्रतिष्ठित श्रीमंत आणि क्वालिफाईड लोकांचे लक्षण. आता ज्यावेळेला साखर हे विष आहे असं ठरलं त्यावेळेला बोर्ड लावला, येथे काळ्या गुळाचा चहा मिळेल. येथे कशाचा चहा मिळेल? मी एक सांगू का? हे बघा, गल्ली ते दिल्ली तुमच्या आशीर्वादानं मला जायचं मला योगाला. आणि असं एक व्यासपीठ नाही, मग ते वैज्ञानिक असो, विद्यापीठ असो, साहित्यिक असो, नेते लोक असो, नाही तर कुणी असो, सगळ्याच्या व्यासपीठावर गेली 40 वर्ष बोलण्याची संधी मिळाली. आणि म्हणून माझ्या पूर्ण लक्षात आलेलं आहे, मायबापावर नवीन गोष्ट कोणतीही स्वीकारा, पण ज्याच्यात आरोग्याला हानी होणार नाही आणि ज्याच्यामध्ये आपल्या मनातली सत्प्रवृत्ती बदलणार नाही अशी नवीन कोणतीही गोष्ट स्वीकारा, अडचण नाही. पण अशा गोष्टी जर आरोग्याला हानिकारक असतील आणि समाजातली सत्प्रवृत्ती नष्ट होत असतील, या गोष्टी जर स्वीकारल्या तर मला असं वाटतं आज ना उद्या आपण समाजाचं आणि राष्ट्राचं नुकसान करायला निघालेलो आहोत आणि पुन्हा दुष्परिणामांना आपल्याला परत यावं लागणार आहे. आपण कशासाठी बोलत आहोत? आज आपण वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे. का करावं वर्षश्राद्ध तरी, आहे का नाही? पुण्यस्मरण ही नवी पिढी अशी गोंधळात सापडली महाराज. करावं तर का करावं ह्याची उत्तर नाहीत. नाही करावं तर जुनी माणसं नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. नगरला एक डॉक्टर आहेत साहेब, त्यांना मी कधी भेटायला गेलो तर म्हणजे त्यांचे सासरे आमचे मित्र आहेत म्हणून त्यांच्यावर गेलो. म्हणले महाराज ही धार्मिकता वगैरे आता ही झिरोवर आलेल्या गोष्टीत. म्हणले
आता आम्ही म्हणले परदेशात शिकवायला होतो, धर्मच नाही म्हणले आणि धर्माची गरजच नाही. ठीक आहे म्हणले. त्याचे वडील वारले आणि मला बोलवलं तिथं कीर्तनाला. मी कीर्तन केलं, त्याला म्हणलं का बोलवलं? म्हणलं महाराज काय करायचं, आम्हाला मग पटत नाही, नाही केलं तर ही आमच्या भावकीतली आणि गावातली माणसं नावं ठेवल्याशिवाय राहत नाही, त्यापेक्षा मोकटे केलेलं बरं. अशा गोंधळातल्या पिढीला आज सांगणं गरजेचं आहे, हे कशासाठी करायचं आहे. आलं का लक्षात? हे कशासाठी करायचं? अरे एस टीमध्ये आपण चाललो, आलं का लक्षात, आणि आपल्याबरोबर जर आपली लेकरवाळी मुलगी असेल आणि ती जर उभा राहिली असेल जाताना, त्यावेळेला शेजारचा एक माणूस उठतो आणि म्हणतो, दीदी तू लेकरवाळीच, गर्दी खूप, बस. तिला बसायला लावतो आणि बसल्यानंतर तिचं स्टेज आलं आणि ती उतरताना काय म्हणते, भैया थँक्यू बरं का, आभारी, मला अर्धा तास बसायला जागा दिली, मी खूप बेजार झाली असते. मग ज्यांनी तुम्हाला अर्धा तास बसायला जागा दिली त्याला तुम्हाला थँक्यू म्हणावं लागते. ज्यांनी हाडाची खडीन रक्ताचं डांबर करून आयुष्यभर मुलाबाळाचे जीवन उभारण्याचा प्रयत्न केला त्यांना थँक्यू म्हणणं म्हणजेच वर्षश्राद्ध करणं, म्हणजेच पुण्यस्मरण करणं. आणि याच्यात अंधश्रद्धेचा कोणा, काही लोक म्हणले महाराज ही अंधश्रद्धा आहे म्हणले. मी म्हणले आमची अंधश्रद्धा नाही, तुम्हाला रात आंधळ्या झाल्यात. रात आंधळ्या झालेल्या माणसाला नीटनीटकं दिसतं का? तसं या रूढी परंपरेत काही चुकीचं असेल, आलं का लक्षात, ती ठीक आहे. मग शिक्षण कशासाठी? चुकीची ते बाजूला काढा, चांगलं आहे ते त्याचा स्वीकार करा. आलं का लक्षात? म्हणलं आम्हाला रात आंधळ्या नाहीत. आपला रात आंधळ्या म्हणजे काय झालं, जे आहे ते न नीट दिसणं म्हणजे काय करणं, रात आंधळ्या होणं. त्या पद्धतीने रात आंधळ्या झालेल्या माणसाला संध्याकाळी दिसतच नाही. त्या पद्धतीने आपल्या संस्कृतीमध्ये आरोग्याचे संदेश काय आहेत, आपल्या संस्कृतीमध्ये कौटुंबिक संदेश काय आहेत, सामाजिक संदेश काय आहेत, निसर्गाच्या दृष्टीने कसे संदेश आहेत, अशा गोष्टीच याच्यामध्ये आहेत. आणि त्या आपण वैचारिक पातळीवर विचारमंथन करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जिजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण शेवटी श्राद्ध आहे. हे काय आहे, काय म्हणतो ह्याला आपण? श्राद्ध. श्राद्ध म्हणजे तरी काय? अलीकडता त्या नव्या पिढीची अशी फसगत आहे महाराज, अधिक इंग्रजी शब्दाचा वापर व्हायला लागलेला आहे. अधिक आता सरळ लस म्हणलं तर चाललं नसतं का? वॅक्सिन 15 दिवस तर लोकांना कळालंच नाही वॅक्सिन म्हणजे काय. नवीन शब्दाचा प्रयोग होतो आणि वास्तव ते मूळ शब्द माणसाला काय होत नाहीत. आणि मूळ शब्द नाही कळाला की त्याच्याविषयीच्या कल्पना आणि त्याच्याविषयीच्या चर्चा ह्या वास्तव नसतात. विठ्ठल विठ्ठल का सरळ शब्द आहे प्राचार्य, बरोबर आहे. प्राचार्य म्हणजे काय म्हणले, मी प्राचार्य म्हणजे काय? प्राचार्य म्हणजे प्राचार. आमच्याकडे कळमला एक जण नगराध्यक्ष होते, त्यांना प्राचार्य म्हणताच येत नव्हतं, ते म्हणायचे मोठा मास्तर. काय म्हणायचे? मोठा मास्तर. खरं शाळेतले हेडमास्तर आणि ही कॉलेज म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं, आणि त्याच्यात शिकविणारे बी मास्तरच, आणि त्याचा मुख्य त्याला कसला मास्तर म्हणायचं? मोठा मास्तर. पण प्राचार्य शब्दाचा अर्थ मुळात काय आहे बघा, संस्कृतमध्ये चिनोती म्हणजे गोळा करणे, त्याच्यापासून चार्य शब्द तयार होतो. आला का लक्षात? गोळा करणे, त्याला आ उपसर्ग लागतो आचार्य आणि उपसर्ग लागतो प्राचार्य. प्रकर्षेण आचिनोती शास्त्रार्थम स्थापयित्वा इति प्राचार्य. शास्त्राचा अर्थ लक्षात घेऊन त्याचं आचरण करणं आणि ते प्रकर्षेने विशेष रूपाने आचरण करून समाजाच्या समोर आदर्शानं जीवन जगणं, त्याचं नाव काय आहे? प्राचार्य. हे प्रिन्सिपल शब्दातून याचा अर्थ अभिव्यक्त होत नाही. तसं श्राद्ध काय मूळ शब्दच कळत नाही ना आपल्याला. मराठीचं व्याकरण आता शाळेत राहिलंच नाही, लक्षात ठेवा. श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? श्रद्धा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.